जुन्नर तालुक्यातील गोद्रे या ठिकाणी छत्रपती शिवाजी महाराजांचा जगातील सर्वात उंच पुतळा व सर्वात उंच भगवा स्वराज्य ध्वज या शिवकार्याचा भूमिपूजन सोहळा शुक्रवार 12 जानेवारी 2024 रोजी सकाळी ठीक 11 वाजता संपन्न होतोय। जुन्नर तालुक्याचे माजी आमदार शरददादा सोनवणे यांच्या संकल्पनेतून हा जगातील सर्वात उंच पुतळा साकारला जातोय। या पुतळ्याच्या भूमिपूजन सोहळ्याची तयारी अगदीच अंतिम टप्प्यात येऊन पोहोचली आहे। या भव्यदिव्य पुतळ्याच्या भूमिपूजनाच्या कार्यक्रमाच्या दिवशी जुन्नर तालुक्यातील प्रत्येक गावाला एक कलश दिला जाणार आहे। या कलशामध्ये त्या गावातील ग्रामदैवताची माती आणली जाणार आहे व छत्रपती शिवाजी महाराजांचा जो भव्यदिव्य पुतळा उभा राहणार आहे ह्या पुतळ्याच्या चौथऱ्यामध्ये ही माती टाकली जाणार आहे। या कलशांचं देखील वाटप याच 12 तारखेच्या कार्यक्रमाच्या दरम्यान करण्यात येणार आहे। जुन्नर तालुक्याचे माजी आमदार शरद सोनवणे यांच्या माध्यमातून हा पुतळा साकारला जातोय। या कार्यक्रमाच्या निमित्तानं जी पत्रिका प्रत्येक निमंत्रित पाहुण्याला दिली जाते ती पत्रिका देखील अगदीच आगळी वेगळी आहे। छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळामध्ये ज्या पद्धतीने संदेश पोहोचवण्यासाठी लखोट्याचा वापर केला जायचा अगदी त्याच पद्धतीचा लखोटा ह्या कार्यक्रमाच्या निमित्तानं बनवण्यात आलाय। जुन्नर तालुक्यातील प्रत्येक घराघरात पत्रिका पोहोचवण्याचं नियोजन करण्यात आले। या कार्यक्रमाच्या निमित्तानं सर्वच शिवभक्त अगदी मनापासून तयारी करतायत। प्रत्येक पाहुण्याला जुन्नर तालुक्यातील प्रत्येक घरापर्यंत पत्रिका पोहोचवण्याची व्यवस्था करतायत। जुन्नर तालुक्यातील गोद्रे या ठिकाणी हा कार्यक्रम संपन्न होतोय। या कार्यक्रमाच्या निमित्तानं छत्रपती संभाजी महाराज कोल्हापूर गादी हे स्वतः उपस्थित राहून 51 ब्राह्मणांच्या साक्षीने त्यांच्या शुभ हस्ते हा कार्यक्रम संपन्न होतोय। या पत्रिकेमध्ये विशेष सहकार्य म्हणून महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस तसेच उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांची नाव आहेत। तर निमंत्रक शिवभक्त श्री शरद भीमाजी सोनवणे, संस्थापक अध्यक्ष श्रीमंत योगी सुवर्ण स्मारक ट्रस्ट अशा पद्धतीने ही पत्रिका प्रत्येक निमंत्रिताला पोहोचवण्यात येते। अगदी जय्यत तयारी या कार्यक्रमाची झाली असून येत्या 12 तारखेला जुन्नर तालुक्यात हा आगळा वेगळा आणि ऐतिहासिक सोहळा संपन्न होणार आहे। या ऐतिहासिक सोहळ्याचा आपण सर्वांनी साक्षीदार व्हावं यासाठी प्रत्येकाला निमंत्रण देण्यात येते। छत्रपती शिवाजी महाराजांचा जगातील सर्वात उंच पुतळा शिवजन्मभूमी जुन्नर तालुक्यातील गोद्रे या ठिकाणी साकारला जातोय। या संपूर्ण सोहळ्याची तयारी नेमकी कशा पद्धतीने करण्यात येते, या कार्यक्रमाच्या निमित्तानं कुणाकुणाला आमंत्रण देण्यात आलंय, कोण कोण मान्यवर पाहुणे या कार्यक्रमाच्या निमित्ताने उपस्थित राहणार आहे, कार्यक्रमाची नेमकी रूपरेषा कशा पद्धतीने आहे, जे कलश आणण्यात आले त्या कलशांचं वाटप कधी होणार आहे, कशा पद्धतीने सगळं नियोजन आहे आम्ही समजून घेतलंय। नमस्कार, पहा.com मध्ये आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत। मंडळी, मागच्या 8 दिवसात गुजरात दौऱ्यामध्ये आपण फिरत होतो आणि गुजरात दौऱ्यात फिरत असताना आपण एका महत्त्वाच्या ठिकाणी गेलो होतो, ते म्हणजे स्टॅच्यू ऑफ युनिटी। आणि स्टॅच्यू ऑफ युनिटीमधून बाहेर पडताना शेवटी जेव्हा मी तुमच्याशी संवाद साधला होता तेव्हा जाता जाता मी असं म्हटलं होतं की गुजरात राज्यात हा जगातला सगळ्यात उंच पुतळा निश्चित आहे, त्याचा आम्हाला अभिमान आहे। परंतु एक दिवस माझ्या जुन्नर तालुक्यातही जगातला सगळ्यात मोठ्या राज्याचा पुतळा उभा राहील आणि त्यावेळी मात्र मी अभिमानाने सांगेल की मी त्या जुन्नर तालुक्यातनं आलो की ज्या ठिकाणी छत्रपतींचा जगातला सर्वात उंच पुतळा आहे। खरं तर ते मी त्या दिवशी म्हटलं, त्याच्या पाठीमागचं कारणही तसंच होतं। आता मी जुन्नर तालुक्याचे माजी आमदार शरद सोनवणे यांच्या ऑफिसमध्ये किंवा त्यांच्या निवासस्थानी आलेलो आहे। कारणही तसंच आहे, 12 तारखेला छत्रपती शिवाजी महाराजांच्या जगातील सर्वात उंच पुतळ्याचं भूमिपूजन संपन्न होतं आहे। आपण जर माझ्या पाठीमागे या ठिकाणी जर पाहिलं तर मी अगदीच खाली बसतो। या ठिकाणी आपण जर पाहिलं तर अनेक कलश ठेवण्यात आलेले आहेत। जुन्नर तालुक्यात जितक्या ग्रामपंचायती आहेत, माझ्या माहितीप्रमाणे 144 145 ग्रामपंचायती आणि तितके हे कलश आहेत। प्रत्येक कलशावरती गावाचं नाव टाकण्यात आलेलं आहे। ह्याच्या पाठीमागचा नेमका उद्देश काय आहे? आतमध्ये अनेक लखोटा असणाऱ्या पत्रिका, निमंत्रण पत्रिका ठेवण्यात आलेल्या आहेत। ह्या कलशांचं नेमकं उद्देश काय आहे? त्या पत्रिकांच्या माध्यमातून संपूर्ण जुन्नर तालुक्याला निमंत्रण दिलं जात आहे। छत्रपती शिवाजी महाराजांचा जगातला सर्वात उंच पुतळा जुन्नर तालुक्यातील गोद्रे या ठिकाणी उभा राहतोय। हे सगळं कलशांचं नियोजन नेमकं कसं आहे? निमंत्रण पत्रिका पोच करण्याचं काम सुरू आहे। कुणाकुणाला निमंत्रण दिलं जात आहे? जुन्नर तालुक्यातली तर मंडळी आहेतच, बाहेरचे कोण मान्यवर पाहुणे येणार आहेत का? छत्रपती शिवाजी महाराजांचे वंशज या कार्यक्रमाच्या निमित्ताने उपस्थित राहणार आहे। नेमकं नियोजन कसं आहे हे सगळं या ठिकाणचं वातावरण पाहिल्यानंतर नियोजन अगदीच आगळं वेगळं आणि मोठं असल्याचं पाहायला मिळतंय। या सगळ्या संदर्भात ही जी समिती स्थापन करण्यात आलेली आहे, या समितीचे अनेक कार्यकर्ते मंडळी आहेत। माझ्यासोबत संतोषजी घोटणे आहेत। खरं तर संतोषजी नमस्कार, स्वागत आहे आपलं। हा सगळा पाठीमागचं सगळं पाहिल्यानंतर जे 12 तारखेला ओपनिंग आपलं किंवा भूमिपूजन होतंय त्याची तयारी अगदीच जय्यत सुरू असल्याची पाहायला मिळते। कुठपर्यंत तयारी आलेली आहे आणि काय काय नियोजन आहे? तयारी अतिशय जोरात चालू आहे। सगळ्यांनाच वेध लागलेत 12 तारखेचे आणि संपूर्ण दादा शरददादा सोनवणे या तालुक्याचे माजी आमदार आणि त्यांची जी कोर कमिटीची टीम
आणि त्यांचे सर्व कार्यकर्ते आणि ह्या जुन्नर तालुक्यातले सगळे नागरिक त्याचप्रमाणे सगळे मावळे या छत्रपती शिवरायांची जन्मभूमी आहे तिचे सगळे मावळेच आपण सगळे हे अतिशय उत्साहाने कामाला लागलेत आणि तयारी अतिशय जोरात चालू आहे. या शिवजन्मभूमीमध्ये न भूतो न भविष्य असा एक आगळा वेगळा सोहळा भूमिपूजनाचा पार होतो आहे आणि याचे सगळेच आपण सर्वजण साक्षीदार होतो आहे. अतिशय अभिमानाने म्हणजे सगळ्यांनाच अभिमान वाटेल असं हे कार्य या ठिकाणी संपन्न होते आणि त्याच्या तयारीला आम्ही अतिशय जोमाने लागलेलो आहोत. संतोषजी, खरं तर पत्रिका मी ती पाहिली. अगदीच पूर्वीच्या काळी जसं राजे महाराजे लखोटे पाठवून संदेश देत होते, अगदीच तसं निमंत्रण लखोट्याच्या माध्यमातून जाते. माझ्या पाठीमागे काही कलश ठेवलेले आहेत, ते कलशही पाहायला मिळत आहेत. प्रत्येक कलशावरती त्या त्या गावाचं नाव टाकण्यात आलेलं आहे. साधारणतः गावाच्या नावावरून मी एक अंदाज लावला की हे 144 ते 145 कलश असावेत, जितक्या ग्रामपंचायत इतके कलश. ह्या कलशाचं नियोजन नेमकं कसं आहे? आपण याच्यामध्ये पाणी आणतोय, माती आणतोय, नेमकं काय? याचा पाठीमागचा उद्देश इतकाच आहे सोपा की हे ज्या माफ करा, संपूर्ण जुन्नर तालुक्यामध्ये जितक्या ग्रामपंचायती आहेत त्या ग्रामपंचायतीमध्ये त्या गावामध्ये एक जे गाव दैवत आहे, ग्रामदैवत आहे, त्या ग्रामदैवताची इथली माती या मंगल कलशामध्ये भरायची आणि जो छत्रपतींचा आपण पुतळा उभा करणार आहोत, साकार करणार आहोत, त्याचा जो पायाभरणी करणार आहोत, जो चौथरा आहे, त्यामध्ये ही माती आपण समर्पित करणार आहोत. तर ह्या चौथऱ्यामध्ये जुन्नर तालुक्यातल्या प्रत्येक गावातली माती यावी हा आमचा उद्देश आहे. महाराष्ट्रातल्या प्रत्येक तालुक्यातली माती यावी त्यानुसार आम्ही नियोजन केलेलं आहे. प्रत्येक तालुक्यातसुद्धा हा कलश जाईल. तर मी ह्या निमित्ताने या ठिकाणी संपूर्ण जुन्नर तालुक्यातील ग्रामपंचायतीच्या सरपंचांना, तिथल्या ग्रामपंचायत सदस्यांना, तिथल्या ग्रामस्थांना ह्या ठिकाणी विनंती करतो की 12 तारखेला जे आपलं भूमिपूजनाचा जो आपला कार्यक्रम आहे त्या कार्यक्रमाच्या दिवशी आपण सगळ्यांनी तिथं उपस्थित राहावं आणि प्रत्येक गावात आता हा कलश आहे विठ्ठलवाडी येणेरे, तर विठ्ठलवाडी येणेरेचा कलश आहे, तर तिथले जे सरपंच, तिथले ग्रामस्थ यांनी या ठिकाणी यावं आणि आपला कलश 12 तारखेला आपण घेऊन जाऊ, हा मंगल कलश, आणि आपल्या गावातली जे ग्रामदैवत आहे तिथली माती आपण ह्यात भरावी आणि हा कलश आमची जी कोर कमिटी आहे याकडे सुपूर्द करावा. ही जी तुमची पवित्र माती आहे ती माती छत्रपतींचा जो आपण खाली चौथरा करणार आहोत त्यामध्ये आपण समर्पित करणार आहोत. ते या ठिकाणी मी आपल्याला सर्वांना विनंती करतो. जो 12 तारखेचा भूमिपूजनाचा कार्यक्रम आहे, या भूमिपूजनाच्या कार्यक्रमाच्या निमित्तानं अनेक निमंत्रित मंडळी आहे, पत्रिका संपूर्ण तालुकाभर वाटल्या जात आहेत. मान्यवर पाहुणे या कार्यक्रमाच्या निमित्ताने कोण कोण येत आहेत? हे भूमिपूजन छत्रपती संभाजी महाराज कोल्हापूर गादी यांच्या शुभ हस्ते पार पडते. याला कुठलाही राजकीय अंग नाही. हा छत्रपतींचा सोहळा आहे आणि त्यांच्याच घराण्यातून ह्याचं भूमिपूजन व्हावं हा आमचा त्याच्यामध्ये हेतू आहे. ह्या कार्यक्रमासाठी आम्ही सर्व राजकीय, सामाजिक, शैक्षणिक सर्व स्तरातले आम नागरिक या सगळ्यांना निमंत्रण देत आहोत. त्यासाठी आपण या ठिकाणी मी तुम्हाला निमंत्रण पत्रिकाही दाखवतो. जो पूर्वीच्या काळी लखोटा असायचा तसा आम्ही हा पूर्वीच्या काळातला लखोटा तयार केलेला आहे आणि हा लखोटा आम्ही घरोघर पोचण्याचा प्रयत्न करत आहोत. ह्या तालुक्यामध्ये 80,000 उंबरे आहेत, तर 80,000 उंबऱ्यांपर्यंत 100% आमची पत्रिका पोच होईल आणि ह्याच्यामध्ये कुठलाही भेदभाव नाही. प्रत्येक सर्वसामान्य नागरिकापासून सर्व राजकीय, सामाजिक, शैक्षणिक, धार्मिक सर्व क्षेत्रातील लोक आणि प्रत्येक घरामध्ये हा लखोटा पोचेल, ही पत्रिका पोचेल आणि मी आपल्या माध्यमातून जुन्नर तालुक्यातल्या सगळ्या रहिवाशांना, सर्व नागरिकांना, सुज्ञ नागरिकांना, सर्व सामाजिक, राजकीय, शैक्षणिक क्षेत्रातील काम करणाऱ्या लोकांना या ठिकाणी विनंती करतो नागरिकांना की आपण ह्या तालुक्याचे सुपुत्र आहोत. छत्रपती शिवरायांचा जन्म ह्या पावनभूमीमध्ये झाला. आपलं आद्य कर्तव्य आहे का त्या दिवशी आपली सगळीच कामं बाजूला ठेवली पाहिजे, कारण की तालुक्यात नव्हे, महाराष्ट्रात नव्हे, देशात नव्हे, तर जगातला सगळ्यात उंच पुतळा आपण साकार करतोय आणि ही आपल्यासाठी गौरवाची बाब आहे. ज्या छत्रपतींनी आपल्याला ह्या ठिकाणी जगण्याचा अधिकार दिला त्या छत्रपतींच्या पुतळ्याचं ह्या ठिकाणी आपण भूमिपूजन करत आहोत. तर आपलं हे नैतिक, सामाजिक कर्तव्य आहे की आपण त्या ठिकाणी आपली किती महत्त्वाची कामं असेल पण एक दिवस छत्रपतींसाठी आपण देणं गरजेचं आहे. त्यांच्या विचाराने आपण पुढे चाललेलो आहोत. त्यामुळं आपण
सर्व माता भगिनींनी सुद्धा, महिलांचा सुद्धा त्यामध्ये सहभाग असावा. सगळ्यांनीच त्या दिवशी गोद्रे या ठिकाणी, जुन्नरपासून एक 3 ते 4 किलोमीटरच्या अंतरावर गोद्रे हे गाव आहे. त्या ठिकाणी 11 वाजता हा भूमिपूजनाचा समारोप होणार आहे, भूमिपूजन होणार आहे. तर त्या समारंभाला, त्या छान कार्यक्रमाला, त्या आनंदाच्या कार्यक्रमाला आपली सर्वांची उपस्थिती प्रार्थनीय आहे. छत्रपती संभाजी महाराज हे हेलिकॉप्टरने शिवनेरी किल्ल्यावरती पुष्पवृष्टी करतील. त्यानंतर ते बुट्टे शाळेपाशी ते हेलिकॉप्टर लँड होईल आणि त्यानंतर ते गोद्रे या ठिकाणी सर्वांच्या समवेत जातील आणि त्या ठिकाणी 51 ब्राह्मणांच्या साक्षीने, त्यांच्या मंत्रोच्चाराने हा भूमिपूजनाचा अतिशय ऐतिहासिक सोहळा पार पडेल. आणि ह्याचे साक्षीदार या शिवजन्मभूमीतले सर्व नागरिक, तरुण, सर्व ज्येष्ठ, महिला भगिनी व्हावे. आणि हा सुखद आनंद, हा छत्रपती शिवरायांचा पुतळ्याचं भूमिपूजन हे आपल्या डोळ्यांनी पाहावे आणि या इतिहासाचे आपण सर्वांनी साक्षीदार व्हावं, यासाठी आपण सगळ्यांनी त्या ठिकाणी यावं, अशी मी आपल्या माध्यमातून तालुक्यातल्या सगळ्या नागरिकांना विनंती करतो. संतोषजी, तुम्ही जसं म्हणालात की सोहळा छत्रपतींचा आहे, सगळ्यांचं आद्य कर्तव्य, नैतिक जबाबदारी त्या ठिकाणी येण्याची, अगदी माझी देखील ती तितकीच नैतिक जबाबदारी, सगळ्यांनी उपस्थित राहिलंच पाहिजे. मग आमंत्रणाचा घाट कशासाठी? प्रत्येकाने नैतिक जबाबदारी म्हणून त्या ठिकाणी आलंच पाहिजे. अगदी बरोबर आहे. पण ही प्रत्येक तालुक्यातल्या लोकांना नेमका हा कार्यक्रम काय आहे, हा प्रत्येक घराघरात, ही पत्रिका घरात गेली तर एक गृहिणी आहे, तिलासुद्धा हे वाचता येईल, समजेल. काही लोक सोशल मीडियाचा वापर करतात, त्यांना कळतं. प्रत्येकजण मोबाईल वापरत नाही. आणि हे एक वेगळं लखोट्याच्या माध्यमातून जाणं, एक प्रत्येकालाच भूषण वाटतं. माझ्या घरी ही पत्रिका आली, आपलं कर्तव्य. आणि मला पूर्ण खात्री आहे, या तालुक्यातला प्रत्येक नागरिक हा छत्रपती शिवरायांचा मावळा आहे आणि तो हा सोहळा चुकवेल असं मला वाटत नाही. त्यामुळं मला पूर्ण खात्री आहे का जुन्नर तालुक्यातले पूर्ण जुन्नर तालुका या कार्यक्रमाला 100% उपस्थित राहील. कार्यक्रमाचं खरं तर छत्रपती शिवाजी महाराजांचा कार्यक्रम आहे. तुम्ही जसं म्हणालात की कुठलाही राजकीय मतभेद ही कुठलेही किंवा राजकारण यामध्ये न आणता सर्वांनी उपस्थित राहणं गरजेचं आहेच आहे. नैतिक जबाबदारी, पत्रिका जर आपण पाहिली तर त्याच्यावर ठराविक मान्यवर मंडळी सोडली तर इतर कुणाचं नाव नाही. मंत्रिमंडळातील सगळ्या ज्यांनी विशेष सहकार्य केलं त्या मंडळींची नाव आहेत. तालुक्याचे विद्यमान आमदार, बाकी इतर सगळं राजकीय पक्षातली मंडळी, यांना निमंत्रण पोहोचलंय का? त्यांची पत्रिकेवर नावं नाहीत म्हणून हा नाही, ह्याच्याकडे आपण राजकीय अंगाने पाहूच नाही. मला असं वाटतं छत्रपती शिवाजी महाराजांचा कार्यक्रम आहे आणि त्याच्यामध्ये राजकीय अंगाने पाहणं बरोबर नाही. जी काही मंडळी वरच्या लेवलला काम करतात, महाराष्ट्र लेवलला, त्यांची मदत लागते तर ते आपण समजू शकतो. पण ह्याच्यामध्ये प्रत्येकाला पत्रिका पोहोचणार, प्रत्येक पक्षाच्या नेत्याला पत्रिका पोहोचणार. तो नेतासुद्धा या छत्रपती शिवरायांच्या जन्मभूमीतला मावळा आहे आणि मला पूर्ण खात्री का तो प्रत्येक नेता त्या कार्यक्रमाला उपस्थित राहील. आणि त्याच्यामध्ये मला असं वाटत नाही काय राजकारण येईल आणि त्याचा राजकारण कोणी करू नये. आणि मला असं वाटतं, मला पूर्ण खात्री आहे, जरी प्रत्येकजण राजकारणात असला तर ह्या कार्यक्रमाला ते राजकीय अंगाने पाहणार नाही. कारण की छत्रपतींच्या विचारांनी पूर्ण भारत देश चालतो, त्यांचा विचार घेऊन जग चालतं. तर त्यामुळं ते असा विचार करते असं मला वाटत नाही. निश्चितपणे छत्रपती शिवाजी महाराजांचा न भूतो न भविष्यतो इतका जगातील सर्वात उंच पुतळा जुन्नर तालुक्यातील गोद्रे या ठिकाणी उभा राहतोय. या पुतळ्याचा भूमिपूजन समारंभ येत्या 12 तारखेला गोद्रे या ठिकाणी संपन्न होतो. या कार्यक्रमाच्या निमित्तानं छत्रपती संभाजीराजे कोल्हापूरची गादी हे स्वतः या ठिकाणी उपस्थित राहणार आहेत. त्यांच्या खरं तर शुभ करकमलांच्या माध्यमातून हा सोहळा, भूमिपूजन सोहळा संपन्न होतोय. 51 ब्राह्मणांच्या साक्षीने हा सोहळा संपन्न होतोय. खरं तर शरद सोनवणे हा उपक्रम करतायत आणि अतिशय चांगली बाब आहे. म्हणजे कुठलाही राजकीय अंग याला न देता शरददादांचं पण ह्याच्यामध्ये काय म्हणजे ते राजकारण म्हणून याकडे पाहत नाहीये. फक्त आम्हाला अभिमान याचा आहे काय शरददादांनीच्या संकल्पनेतून हा विचार आला, शरदांच्या मनात हा विचार आला आणि एक शिवभक्त म्हणून आणि तालुक्याच्या प्रत्येक नागरिकासाठी गौरवाची बाब शरदांनी उभी केली. विकास, डेव्हलपमेंट, राजकारण ह्या वेगळ्या गोष्टी, पण ज्यावेळेस ह्या तालुक्यातला नागरिक महाराष्ट्रात जाईल, देशात जाईल, जगात जाईल, त्यावेळेस तो छाती ठोकपणे सांगा जगातला सगळ्यात मोठा पुतळा आहे आमच्या तालुक्यात आहे. आणि हा गौरव प्राप्त करून दिला शरददादांनी, शरदांच्या विचाराने, आणि आम्ही पण त्यांच्या विचाराने प्रेरित झालो. तर आमच्यासाठी सुद्धा ही गौरवाची बाब आहे, आपल्यासाठी गौरवाची बाब आहे. तर मला विशेष करून शरदांचं पण या ठिकाणी आभार मानायचं आहे का माझ्यासारख्या सर्वसामान्य माणसाला हा विचार मांडावा, ही ताकद निर्माण व्हावी,
आणि हे सगळ्या गोष्टी करतात, त्यांचंही कौतुक करणं या ठिकाणी गरजेचं वाटतं मला. नक्कीच छत्रपती शिवाजी महाराजांचा न भूतो न भविष्यतो असा पुतळा गोदरे या ठिकाणी उभा राहतोय. या भूमिपूजन समारंभाच्या निमित्तानं जुन्नर तालुक्यात जितके उमरे आहेत त्या प्रत्येक उमऱ्याला ही लखोटा पत्रिका पोच होते. प्रत्येक गावातून ह्या कलशांमध्ये तिथल्या ग्रामदैवतांची माती येते आणि छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचं जे आसन त्या ठिकाणी तयार होतंय, त्या आसनामध्ये ही माती टाकली जाणार आहे. संपूर्ण जुन्नर तालुक्यातील प्रत्येक गावातली माती ह्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला लागणार आहे आणि त्यामुळे प्रत्येक गावातील प्रत्येक नागरिकांनी या भूतो ना भविष्यतो अशा सोहळ्यासाठी उपस्थित राहण्याची गरज आहे. संतोषजींनी तसं सांगितलं, कुठलंही राजकारण न आणता एक छत्रपती शिवाजी महाराजांचे शिवभक्त म्हणून किंवा या शिवजन्मभूमीचा नागरिक म्हणून ते आपल्या सगळ्यांचं आद्य कर्तव्य. शरददादा सोनवणे यांच्या संकल्पनेतून खरं तर हा पुतळा उभा राहतोय. या पुतळ्याच्या निमित्ताने या ठिकाणी जी काही सगळी जय्यत तयारी सुरू आहे ती आपल्यापर्यंत पोहोचवण्याचा हा प्रयत्न आहे. येत्या 12 तारखेला हा कार्यक्रम गोदरे या ठिकाणी संपन्न होतोय. अभिषेक वामन, पहा.com, साळकवाडी.